नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजे काय, डेली यूज सेंटेन्सेस। काय करतो आपण, डेली यूज सेंटेन्सेस। आणि त्याच्या मधला जो आपला आजचा टॉपिक आहे डेली यूज सेंटेन्सेस मधला, तर तो आहे पॉलिटिकल अफेअर्स। लक्षामध्ये काय आहे, पॉलिटिकल अफेअर म्हणजेच काय, जे काही आपण आज सेंटेन्स बघणार आहे तर ती कशाशी संबंधित राहणार आहे, तर ती राहणार आहे पॉलिटिकल अफेअर्स। लक्षामध्ये तर सुरुवात करूया। बघा आता जे पहिलं सेंटेन्स बघा, जसं की भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक आहे। लक्षामध्ये भारत हा देश कसा आहे, सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक देश आहे। लक्षामध्ये पण हे झालं मराठीमध्ये, बरोबर। पण हे जेव्हा आपल्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं असतं तेव्हा कसं होईल, इंडिया इज अ सॉवरेन डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक। इंडिया इज अ सॉवरेन डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक। सॉवरेन म्हणजे काय, सार्वभौम, डेमोक्रॅटिक म्हणजे काय, लोकशाही, आणि रिपब्लिक म्हणजे काय, प्रजासत्ताक। लक्षामध्ये नेक्स्ट आहे पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली। लक्षामध्ये पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली। आता हे झालं मराठीमध्ये। इंग्लिश मध्ये कसं होईल, द प्राईम मिनिस्टर क्लॅरिफाईड द पोझिशन। द प्राईम मिनिस्टर क्लॅरिफाईड द पोझिशन, हे झालं इंग्लिश मध्ये। नेक्स्ट आहे नियोजन आयोगाची खूप निंदा झाली किंवा मग निंदा केल्या गेली, आपण त्याला म्हणू मराठीमध्ये। नियोजन आयोग म्हणजे काय, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, प्लॅनिंग कमिशन। तुम्ही ऐकलं असेल। आता हे झालं मराठीमध्ये सेंटेन्स, बरोबर। आता इंग्लिश मध्ये कसं होईल, द प्लॅनिंग कमिशन वॉज अंडर फायर। द प्लॅनिंग कमिशन वॉज अंडर फायर म्हणजेच काय, जे नियोजन आयोग आहे, जे प्लॅनिंग कमिशन आहे, त्यांची काय केली, खूप निंदा केल्या गेली किंवा मग निंदा केली। लक्षामध्ये नेक्स्ट आहे सरकारने विधेयक मांडले। सरकारने विधेयक मांडले। आता विधेयक म्हणजे काय, बिल म्हणता येईल त्याला। लक्षामध्ये आता हे झालं मराठीमध्ये, सरकारने विधेयक मांडले, हे झालं मराठीमध्ये। इंग्लिश मध्ये कसं होईल, द गव्हर्नमेंट टेबल अ बिल। द गव्हर्नमेंट टेबल अ बिल, हे झालं इंग्लिश मध्ये। नेक्स्ट आहे याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर चर्चा झाली। याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर काय झालेली आहे, चर्चा झालेली आहे, हे झालं मराठीमध्ये। इंग्लिश मध्ये कसं होईल, द मॅटर वॉज डिस्कस्ड। द मॅटर वॉज डिस्कस्ड ऍट द कॅबिनेट लेवल। द मॅटर वॉज डिस्कस्ड ऍट द कॅबिनेट लेवल, हे काय झालं इंग्लिश मध्ये। नेक्स्ट आहे कम्युनिस्ट बेंच कडून विरोध केला गेला, बरोबर। आता कम्युनिस्ट बेंच म्हणजे काय, एक ऑपोजिशन म्हणता येईल त्याला आपण, तरी विरोध केला गेला ना, तर कम्युनिस्ट बेंच कडून काय केला गेला, विरोध केला गेला। मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कसं होईल, देअर वॉज अपोजिशन फ्रॉम द कम्युनिस्ट बेंचेस। देअर वॉज अपोजिशन फ्रॉम द कम्युनिस्ट बेंचेस। लक्षात। आता बघा नेक्स्ट आहे हे प्रकरण काँग्रेस हायकमांड समोर ठेवण्यात आले होते। हे प्रकरण काँग्रेस हायकमांड समोर ठेवण्यात आले होते। आता हे झालं मराठीमध्ये। इंग्लिश मध्ये कसं होईल, द मॅटर वॉज प्लेस्ड बिफोर द काँग्रेस हायकमांड, बरोबर। द मॅटर वॉज प्लेस्ड बिफोर द काँग्रेस कमांड। लक्षात, हे काय झालं इंग्लिश मध्ये। नेक्स्ट बघा, काही सुधारणा सुचवल्या, बरोबर। काही सुधारणा सुचवल्या म्हणता येईल, सुचवल्या गेल्या म्हणता येईल। लक्षामध्ये हे झालं मराठीमध्ये। इंग्लिश मध्ये कसं होईल, सम अमेंडमेंट्स वर सजेस्टेड, बरोबर। सम अमेंडमेंट्स, सुधारणा म्हणजे काय, अमेंडमेंट्स, बरोबर। अमेंडमेंट्स म्हणजे काय, सुधारणा। लक्षामध्ये सम अमेंडमेंट्स वर सजेस्टेड म्हणजे काय, सुधारणा केल्या गेलेल्या आहेत, सुचवल्या गेलेल्या आहेत। नेक्स्ट आहे कामगार मंत्र्यांनी कारखान्याचे उद्घाटन केले। कामगार मंत्र्यांनी कारखान्याचे काय केले, उद्घाटन केले। मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कसं होईल, द लेबर मिनिस्टर इनॅग्युरेटेड द फॅक्टरी। लक्षामध्ये द लेबर मिनिस्टर इनॅग्युरेटेड द फॅक्टरी। लक्षामध्ये इनॅग्युरेटेड म्हणजेच काय, उद्घाटन। लक्षात, आणि मिनिस्टर म्हणजे काय, मंत्री म्हणता येईल। लक्षात, कामगार मंत्र्यांनी कारखान्याचे काय केले, उद्घाटन केले। मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कसं होईल, द लेबर मिनिस्टर इनॅग्युरेटेड द फॅक्टरी। आता बघा नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे निषेधार्थ त्यांनी काय केला, सभात्याग केला। म्हणजेच काय, त्यांनी एखाद्या गोष्टीला अपोज केला आणि सभा सोडून चालले गेले। लक्षामध्ये म्हणजेच हे झालं मराठीमध्ये। इंग्लिश मध्ये कसं होईल, ही स्टेज अ वॉक आउट इन प्रोटेस्ट, बरोबर। ही स्टेज अ वॉक आउट म्हणजेच काय, सोडून गेले, सभात्याग केला। लक्षामध्ये इन प्रोटेस्ट म्हणजेच काय, निषेधार्थ। लक्षामध्ये निषेधार्थ त्यांनी काय केला, सभात्याग केला। मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कसं होईल, ही स्टेज वॉक आउट इन प्रोटेस्ट।
आलं लक्षात? हे झालं इंग्लिश मध्ये. नेक्स्ट आहे अर्थमंत्र्यांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी तुटीचा अर्थसंकल्प काय केला? सादर केला. हे काय झाला मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द फिनान्स मिनिस्टर प्रेझेंटेड अ डेफिसिट बजेट. द फिनान्स मिनिस्टर प्रेझेंटेड अ डेफिसिट बजेट. हे काय झालं इंग्लिशमध्ये. नेक्स्ट आहे सदनामध्ये सदस्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सदनामध्ये सदस्यांना काय आहे? बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मेंबर्स हॅव फ्रीडम ऑफ स्पीच ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. मेंबर्स ऑफ द फ्रीडम, बरोबर. मेंबर्स हॅव फ्रीडम ऑफ स्पीच. काय आहे? फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय? बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे काय? सदनामध्ये. आला शब्द. सदनामध्ये प्रत्येक मेंबरला काय असते? स्वातंत्र्य असते. कशाचं? बोलण्याचं. नेक्स्ट आहे स्पीकरने आक्षेप फेटाळून लावले. स्पीकरने आक्षेप फेटाळून लावले. हे काय झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द स्पीकर रूल्ड आउट द ऑब्जेक्शन. द स्पीकर रूल्ड आउट द ऑब्जेक्शन. आला शब्द. हे काय झालं इंग्लिशमध्ये. होप तुमच्या व्हिडिओ लक्षात आला असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.